वेदा, माझी ना एक गोष्ट हरवली आहे, ती मला परत मिळावी हेच मागितलंय मी बाप्पाकडे. अथर्व, यावेळी वाचलास, पण दरवेळी असं होणार नाही. तुझा गेम ओव्हर केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तूच म्हणाला होतास ना फर्निचर यूज नाही करायचं. तो बसलो. अथर्व, तुम्ही सावध राहा. हा नालायक माणूस तुमच्या जीवावर उठलाय. इथे बसून काम करणार आहेस? नाही, सहज बसलाय. मला एकट्यात अथर्वशी काहीतरी बोलायचंय. आज जा. अजित, ते झालं नाहीये नीट. काय झालं? काय बोलायचं? अथर्व, आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मीराने आपल्या घरासाठी खूप काही केलंय. दादासाहेबांप्रमाणे मलाही तिला काहीतरी द्यायचं होतं, तेव्हा तिला काय द्यावं हा विचार करत असताना मला एक गोष्ट आठवली. कुठली गोष्ट? आपण तिला असं काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ज्याच्यामुळे तिला खूप आनंद होईल. फक्त त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. सांग ना, काय गिफ्ट आहे? तिची हरवलेली बहीण. अथर्व, मीराने वेदासाठी खूप काही केलंय. तिचे खूप उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरती, आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला जर का हे दिलं तर तिच्या उपकारांचे पांग फेडल्यासारखं होईल. म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरी आपण सगळे मिळून तिच्या हरवलेल्या बहिणीला शोधूया. आय कांट बिलीव्ह इट. आपले विचार एवढे जुळतात. म्हणजे तू आत्ता मला जे सुचवलंयस ना, एक्झॅक्टली तो विचार माझ्या मनात चालू होता. मीरा आपल्या बहिणीला किती मिस करते हे बघितलंय मी. हो, तिच्या चेहऱ्यावरती ते दिसतंच. तिचं खूप प्रेम आहे तिच्यावरती. एक्झॅक्टली. आई, मी तिला सांगितलंही होतं की तिची बहीण शोधायला मी तिची मदत करेन. फक्त तसं काही करू नाही शकलोय. पण आई, आज तू माझ्या मनातलं बोललीस. तुला काय वाटतं आपण कसं शोधू शकतो तिला? आई, एक्झॅक्ट प्लॅन काय ते मला माहित नाही, पण तिच्या बहिणीला शोधून काढू हे मात्र नक्की. मीराच्या बहिणीचं आता मध्येच काय?
तिचं काय करायचंय? तू बघितलंस आईला तुझी किती काळजी येते. तिला पण असंच वाटतं की तुझी आणि तुझ्या बहिणीची भेट व्हावी. आई आहेत ना त्या, त्यांना लेकीची काळजी असणारच ना. प्रत्येक आई ग्रेट असते. माझी पण आई ग्रेटच आहे. पण ह्यानंतर माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढलाय. या घरातल्या माणसांना ना माझ्या मनात काय चाललंय हे कळतंय. हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही मीरा, हे सगळं तू कमवलंयस. आपण जे दुसऱ्यांना देतो आपल्याला त्यांच्याकडनं परत तेच मिळतं. मग ती कामाची जागा असो, मैत्री असो किंवा नातं. तू या घरच्या लोकांना आदर आणि प्रेम दिलंय आणि आता त्यांच्याकडनं सुद्धा तुला तेच परत मिळतंय. पण विधाचे बाबा, मला ना एक भीती वाटते. आपल्याला माझी ताई भेटेल ना? अगं का नाही भेटणार मीरा? इनफॅक्ट आजपासून आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या गोष्टीकडे लक्ष देऊ. हे आपल्यासाठी प्रायोरिटी असेल. ओके, शोधून काढू आपण तुझ्या बहिणीला. मॅडम, मॅडम मला बोलायचंय. दार लाव. तुम्हाला मीराच्या बहिणीचा शोध का घ्यायचा आहे? मला वाटलंच होतं तुला हा प्रश्न पडेल. हो, पडणारच. आत्ता अचानक मीराच्या बहिणीचा शोध का घ्यायचा आहे? नाही, मला असं वाटतं की आधी तुम्ही ठरवा की तुम्हाला तिचं चांगलं करायचंय की वाईट करायचंय. ते ठरवलंय म्हणूनच मीराच्या बहिणीला शोधायचंय. आता अथर्व मीराला घेऊन तिच्या बहिणीचा शोध सुरू करेल. ते वेगवेगळ्या अनाथाश्रमात जातील. पण मीराची बहीण ज्या अनाथाश्रमात होती त्या अनाथाश्रमात सगळ्यात आधी तू पोचशील. अहो, पण मीराची बहीण कोण आहे, तिचं नाव काय, मला काहीच माहित नाहीये. ऐकलं तर कळेल. त्यासाठी आधी नीट ऐकावं लागेल. रामपुरेंचं जे अनाथाश्रम आहेस तिकडे तू जायचंस. काय प्लॅन आहे तुमचा नक्की? अथर्व आणि मीराचा शोध ह्या फॉर्मपाशी येऊन थांबेल आणि मग त्यांना कळेल की मीराची सख्खी बहीण कोण आहे ते. ती तू असणार आहेस माया. व्हॉट? नाही नाही, हे इम्पॉसिबल आहे. मी त्या फालतू मीराची बहीण नाही होणार आहे. अथर्वशी लग्न करायचं असेल तर त्याआधी तुला मीराची बहीण व्हावंच लागेल माया. नाही नाही मॅडम, मला नाही जमणार हे. विचारत नाही तुला, सांगते. अंबिकाच्या खुनाचं रहस्य मी अजून कोणाला सांगितलेलं नाहीये माया. सांगू नाही ना? जा कामाला लाग. आज कदाचित तुला दिवसभर बाहेर राहावं लागू शकतं. ठीक आहे, पण मीराच्या बहिणीचा शोध घेत अथर्व अनाथ आश्रमातच पोचेल हे कशावरून? त्याची काळजी तू नको करूस.
तुला सांगितलंय तेवढं कर. इतके दिवस म्हणत होतीस ना माझ्यावरती कसली जबाबदारी टाकत नाही तुम्ही म्हणून, आता टाकलीये तर ते काम नीट कर. नाराज करू नकोस मला. जा. मीरा, तुझ्या आणि माझ्या खेळाला आता खरा रंग चढणार आहे. हे दोघं कुठे बाहेर चाललात का? छान दिसतंय. आई, आपण जे मीराला गिफ्ट द्यायचं ठरवलंय ना त्यासाठीच चाललोय. अरे वा, म्हणजे माझं बोलणं मनावर घेतलं तर चांगलं, नक्की यश मिळेल. हं? मीरा, तुझी बहीण नक्की सापडेल. तुझा जेवढा स्वतःवरती विश्वास आहे ना तेवढाच विश्वास तू माझ्या मुलावर सुद्धा ठेव. तो तुला निराश नाही करणार. आईसाहेब, तुम्ही आणि वेदाच्या बाबांनी इतका विचार केला ना म्हणून इतकं सगळं घडतंय. खरंच थँक्यू. आणि तुझी बहीण सापडली ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. आई, आम्हाला उशीर होईल, आम्ही निघतो. हो. बेस्ट ऑफ लक मीरा. चल. मॅडम मी निघते. माया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला दिलेलं काम सगळ्यात सोपं आहे. चूक होता कामा नये, आणि चूक झाली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तुला कल्पना आहे. हो मॅडम, डोंट वरी, आय हँडल इट. मीरा, काय झालं? एवढी नर्वस का दिसतीयस? सगळे देवीची भक्ती करतात, मी पण तिचं सगळं केलं, पण माझा रुसवा होता तिच्यावर. बाप्पावर सुद्धा रुसवा होता, पण मी त्याचं सुद्धा सगळं केलं. पण निरोप घेताना मात्र मी त्याच्याकडे हट्ट धरला होता. काही झालं तरी मला माझी ताई भेटलीच पाहिजे. आणि बघा ना, आज आपण माझ्या ताईला शोधायला चाललोय. मला कळत नाही मंजिरी मॅडमने हे काम मला का दिलं असेल. ती मीरा माझी बहीण. शी, अथर्वसाठी हा सगळा अट्टास चाललाय, नाही तर तिची लायकी सुद्धा नाहीये माझ्या बाजूला उभं राहायची. कदाचित हे सगळं बाप्पानेच घडवून आणलंय. खरं काही ते मला माहित नाही, पण आज इतका आत्मविश्वास मला आधी कधीच वाटला नव्हता. मला आतून वाटतंय की मला माझी ताई सापडणार. ऑफकोर्स सापडेल मीरा, ऑफकोर्स सापडेल. फक्त आपल्याला तिला शोधायची पद्धत बदलावी लागेल. इतकी वर्ष तूही तिला शोधायचा प्रयत्न केलायस, पण तुला ती सापडली नाही. ह्याचा अर्थ असा होतो की फक्त इकडे तिकडे फिरून काहीच होणार नाही. आपल्याला तिच्याबद्दलची सगळी माहिती काढावी लागेल. काय करायचं? जेव्हा तुझी ताई हरवली तेव्हा तू खूप लहान होतीस, राईट? हो. सो तुला तेव्हाचं काहीच आठवत नसेल. आपल्याला तेव्हाची सगळी माहिती काढावी लागेल. आपल्याला तो पास्ट शोधून काढावा लागेल. तेव्हा काय घडलं हे सगळं आपल्याला नागनाथ काकाच सांगू शकतो.
हो दॅट्स ग्रेट. मग आपण तुझ्या घरी जाऊयात. हो चालेल. ओके. ठीक आहे. अथर्वसाठी अंबिकाचा जीव घेतला मी. आता सिंपल फ्रॉड करायचा ना, तो पण करून टाकेन. आणि मग सगळ्यांनाच कळेल की अथर्व सोबत मीरा नाही तर फक्त माया शोभते. माया. मार्जरी, मायाला आश्रमात पाठवून मी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आता माया मीराच्या आधी तिकडे पोचून सांगितलेलं सगळं काम करेल. म्हणजे रे, आता तुला एका महत्वाच्या कार्यावर लक्ष द्यावं लागेल. अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तिचं श्राद्ध घातल्याशिवाय आत्म्याला बांधून ठेवणं अशक्य आहे, हे विसरू नकोस. मी काहीही विसरलेलं नाहीये मार्जरी. आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्या दोघी बहिणी आहेत. मनुष्य आणि आत्म्याला वेगळं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नुसते प्रयत्न करून चालणार नाही. आपल्यासाठी त्या दोघी मोठा धोका आहेत. मार्जरी, सगळ्यात आधी मला अंबिकाची आश्रमातली खरी ओळख मिटवू दे. त्यानंतर मी तिच्या आत्म्याला कैद करण्याचं काम हाती घेईन. एकदा का आपल्याला मीरा आणि त्या अंबिकाला एकमेकींपासून लांब करता आलं की मग वेदाला मारणं सोपं जाईल. जे करणार आहेस त्यात वेळ दौडू नकोस. खूप काळ मी चिरतरुण होण्याची वाट पाहू शकत नाही. मला माझी ताई हवी आहे. तिच्या हातचा मऊ भात खायचंय. तिच्यासोबत खूप भांडायचंय. तिच्या वेण्या ओढायचे. तिच्याबरोबर रांगोळी काढायची. कधी भेटेल मला माझी ताई? बाबा बोला ना काहीतरी. सांगा ना माझी ताई कुठे आहे? आपल्या गावच्या देवळाचा तिथे तिथे आले तुझी बहीण. हिरा, काय झालं? तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? नाही नको. तुला गाडीत मळमळतंय? नाही. मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयस? ताई हरवली होती तो दिवस आठवला. सगळं पुसट पुसट आठवतंय. स्पष्ट असं काहीच नाही आठवत आहे. काय आठवतंय?